नमस्कार, कसे आहात सगळे? चला, आज मस्तपैकी चाललेला आहे पावभाजीचा बेत. त्यासाठी बघू शकताय मी मगाशीच कुकरला बटाटा, कोबी आणि आपली ती शिमला मिरची शिजत टाकली होती. 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता असं झालेलं आहे. आणि मी एकदम छान शिजले. त्यापेक्षा मिक्सरला लावण्यापेक्षा असं छान बारीक करून घेतले. झालं असं करून घेतलं का नाही लगेच होती भाजी. तर झालेलं आहे तयार आपलं कोबी, बटाटा आणि डोबळी मिरचीचं हे मी कुकरला लावलेलं होतं. आणि ह्याच्यात भाजून छानपैकी तेलात टोमॅटो बारीक केलेला आहे, हे पण टाकायचे आता. आणि इथं चाललेले फोडणी द्यायची भाजीला. ह्याच्यात कांदा पण मस्तपैकी 2-3 कांदे भाजून मिक्सरला बारीक करून असं तेलात परताय ठेवलेले आहे. पेस्ट करून, म्हणजे पेस्टच करायची. चालले आता मसाले टाकायचे. चालले टाकलाय बघू शकता हा आपला पावभाजी मसाला, सुहानाचा पावभाजी मसाला मी तो टाकला. आता सगळं टाकायचं. हे पण काढायचं. आता काय बघू शकता ते कोबी, बटाटा, ढोबळी मिरची, टोमॅटो, कांदा एवढ्याच होती बघा. छान भाजी तयार. तर इथं पण देऊया मस्त. तेल टाकते, मला कमी वाटलं. भाजून घ्यायचं मस्त. किती मस्त त्याला. चला काही मसाला टाकायचा चाललाय. वा, आपल्याला कधी काढायची कोथिंबीर. कुकरमधली कोथिंबीर काढली, पाण्यात ठेवते की म्हणजे काय थोडीशी माती असेल ते निघून जाणार ना. मी तशीच करते, पाण्यात ठेवते कोथिंबीर करायच्या अगोदर. माती असलं तर निघून जाणार, लक्षातच नव्हती इतक्या वेळ ठेवायची. आता चला घेतो मस्त वेगळी फोडणी देऊ. ते मी असं बारीक केलं, शिजलं होतं सगळं लगेच होतं. तर म्हटलं मॅशर काढू आणि मिक्सरला. छान शिजले. आता ते मसाले चांगले तेलात खरपूस भाजून घ्यायचे आणि मग हे सगळं मिश्रण टाकायचं आणि 5-10 मिनिट आणखीन ठेवायचं. छान आपली भाजी मस्तपैकी तयार. बघू शकता. हे टाकून आता जरा टोमॅटो पण टाकायचं आणि मग हे टाकायचं. वरून कोथिंबीर आणि मी टाकणार आहे, जरा तूप पण टाकणार आहे शेवटी. बटर टाकण्यापेक्षा तूप टाकायचं, तुपानं चव येते. चला आता घेतो करून छानपैकी भाजी. बघा कसं एक काय झालंय, मंद गॅसवर चाललंय आमचं. छान कलर किती छान आलाय. सगळे मसाले टाकलेत. चला घेतो करून मस्त पावभाजी.